शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 20 उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे। आतापर्यंत शरद पवारांचे आमदार किती आणि कोणत्या आहे, कोणत्या जागा फिक्स करण्यात आल्या, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। शरद पवारांच्या यादीतलं पहिलं संभाव्य नाव असू शकतं ते म्हणजे इस्लामपूरचे आमदार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं। 1990 पासून जयंत पाटील इस्लामपूर वळवा या विधानसभेचे प्रतिनिधित्व करतायत। यानंतर शरद पवार गटाचे दुसरे संभाव्य उमेदवार असतील काटोल विधानसभेचे आमदार अनिल देशमुख। अनिल देशमुख काटोल विधानसभेतून निवडणूक लढवतील। अनिल देशमुख यांच्या विरोधात त्यांचे पुतणे आणि भाजप नेते आशिष देशमुख हे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यानंतर पवारांचे तिसरे संभाव्य उमेदवार असतील घनसावंगीचे आमदार राजेश टोपे। 1999 पासून घनसावंगी अंबडमधून राजेश टोपे निवडून येत आहेत। यानंतर शरद पवारांचे चौथे संभाव्य उमेदवार मुंब्रा कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड। जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा विधानसभेतून 2009 सालापासून निवडून येत आहेत। शरद पवारांचे पाचवे उमेदवार असतील ते म्हणजे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील। बाळासाहेब पाटील 1999 पासून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येत आहेत। शरद पवारांचे जुने सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे। यानंतर पवारांचे सहावे उमेदवार असू शकतात आमदार मानसिंग नाईक। मानसिंग नाईक हे जयंत पाटील गटाचे म्हणून ओळखले जातात। शरद पवारांचे सातवे संभाव्य उमेदवार असू शकतात बीडचे आमदार संदीप क्षीरसागर। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे 4 पैकी 3 आमदार हे शरद पवारांना सोडून गेले, पण क्षीरसागर मात्र पवारांच्या सोबतच राहिले, त्यामुळे संदीप क्षीरसागरांना उमेदवारी मिळेल। त्यांच्या विरोधात त्यांचे चुलत भाऊ योगेश क्षीरसागर हे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यानंतर पवारांचा 8वा उमेदवार असेल ते म्हणजे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार। अजित पवार सोडून गेल्यावर रोहित पवारांनी शरद पवार गटाचा मोर्चा सांभाळला। त्यांच्या विरोधात भाजपचे राम शिंदे हे उमेदवार असणार आहे। शरद पवारांचे 9वे संभाव्य उमेदवार असू शकतात पारनेरच्या राणी लंके। आमदार निलेश लंके हे नगरचे खासदार झाल्यावर त्यांच्या ऐवजी आता त्यांच्या जागी पत्नी राणी लंके यांना उमेदवारी मिळणार आहे। यानंतर शरद पवार गटाचे 10वे संभाव्य उमेदवार असतील तासगावचे रोहित पाटील। शरद पवार गटाचे 11वे संभाव्य उमेदवार असतील राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे। जयंत पाटलांचे भाचे असणारे प्राजक्त तनपुरे यांना राहुरीमधून परत एकदा तिकीट मिळण्याची शक्यता आहे। पवारांचा 12वा उमेदवार असू शकतो ते म्हणजे शिरूरचे आमदार अशोक पवार। शिरूर लोकसभेतील 5 पैकी 4 आमदार हे अजित पवारांच्या सोबत गेले, पण शरद पवारांच्या सोबत राहिले ते अशोक पवार एकनिष्ठ म्हणून त्यांना या ठिकाणी तिकीट मिळू शकतं। यानंतर पवारांचा 13वा उमेदवार असू शकतो तो म्हणजे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा। पालघर जिल्ह्यातील सुनील भुसारा हे शरद पवार गटाचे एकमेव आमदार आहे। यानंतर पवारांचा 14वा उमेदवार असू शकतो तो म्हणजे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील। हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरची जागा लढवण्यासाठी भाजपातून पवारांकडे प्रवेश केलाय। पाटलांचा सामना इंदापूरमध्ये अजित पवारांचे दत्ता भरणे यांच्यासोबत होणार आहे। शरद पवारांचे 15वे उमेदवार असतील ते म्हणजे कागलचे समरजित घाटगे। कागलचे विद्यमान आमदार हे अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आहे। ही लढाई महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त चुरशीची लढत होईल असं म्हटलं जातंय। यानंतर 16वा नंबर लागतो तो म्हणजे युगेंद्र पवार यांचा। युगेंद्र पवार बारामतीचे विद्यमान आमदार अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवतील असे बोलले जाते। यामुळे काका पुतण्याची ही लढत महाराष्ट्रात सगळ्यात हाय व्होल्टेज लढत होणार असं बोललं जातंय। यानंतर या यादीमध्ये नाव असू शकतं ते म्हणजे सिंदखेड राजाचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे। राजेंद्र शिंगणे यांनी निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केलाय। आता त्यांच्या विरोधात महायुती कोण उमेदवार देतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। शरद पवार गटाचे पुढचे उमेदवार असू शकतात कोरेगावचे शशिकांत शिंदे। मागच्या वेळी शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा पराभव केला होता। आता याचा वचपा काढण्यासाठी शशिकांत शिंदे यावेळी पुन्हा कोरेगावच्या मैदानात असतील। यानंतर पवारांचे पुढचे उमेदवार असतील त्या म्हणजे रोहिणी खडसे। रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून संधी मिळणार आहे। यानंतर पवारांचे पुढचे उमेदवार असतील त्या म्हणजे राखी जाधव। राखी जाधव या घाटकोपर पूर्वमधून लढण्याची शक्यता आहे। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।